भाग 8 पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. एका शिस्तहीनाची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक शिस्तहीन माणूस राहत होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. त्याच्या हातून काही पापकर्म घडले की पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असे. परंतु पूजा आणि प्राण्यांचे बलिदान यांच्यासारखे शारीरिक कष्टाचे कितीही विधी केले तरी सतत 3 वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची भेट घ्यावयाचे त्याने ठरविले. तेथे पोचल्यावर भगवान बुद्धांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि त्याला खूप आनंद झाल्याचे त्याने सांगितले. नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधींचा मनावर काहीही परिणाम होत नाही आणि ते केल्याने आदरणीय व्यक्तीविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही असे छान समजावून सांगितले. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः त्या मुलाचे आईवडील भगवंताची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाच्या विषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा ईर्षेपासून पूर्णपणे निरीच्छ असतो. तो स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच निवास करतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपल्या प्रज्ञेनुसार वागतो. शहाणा मनुष्य ऐहिक सुखामध्ये गुंतून राहत नाही. संपत्ती, संतती, जमीन जुमला यांची त्याला इच्छा नसते. तो नेहमी शीलाचे सावधानतेने पालन करतो आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरतो. तो संपत्तीच्या किंवा मानाच्या नादी लागत नाही. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते हे ओळखून प्रज्ञावान माणूस त्याच्या अस्थिर मनाच्या मित्राला सुधारण्याचा आणि त्याच्या सद्गुणाकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असतो. 2. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. कोशल देशाचा प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक भयंकर दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात रक्ताने नेहमी बरबटलेले असत. त्याचे कामच लोकांना जखमी करणे व मारून टाकणे हे होते आणि तो कुणालाही दया दाखवित नसे. त्याच्यामुळे अनेक गावे ओसाड झाली होती आणि नगरांची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या अत्याचाराविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचारी माणूस बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपले पात्र चिवर घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल राहात असे तिकडे निघाले. ते त्या बाजूला प्रवेश करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. जेव्हा 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेलीत तरी तो सगळा जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने जाऊ लागले. दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी व इतरही लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांचा जथ्था देखील त्या वाटेने जाण्यास धजत नसे तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्याच चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकत नव्हता. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडू शकत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्याच चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला कसा गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना म्हटले, थांब.
दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाला, मी तर थांबलो आहे, परंतु तू दुष्कर्म करण्याचे कधी थांबवशील? तुला आपलासा करावे, सदाचाराच्या मार्गावर तुला आणावे म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. जर त्याला तू एक संधी देशील तर त्यामुळे तुझा कायापालट होईल. भगवंताच्या शब्दांनी अंगुलीमाल भारावून गेला आणि तो म्हणाला, अरे रे, शेवटी या ऋषीने मला जिंकलेच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगत आहात, म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. आपल्या गळ्यातील माळ त्याने दूर फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून धम्मदीक्षेची इच्छा व्यक्त केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, ये, माझ्या मागोमाग ये, आणि अंगुलीमाल त्याच वेळी भिक्खू बनला. भिक्खू अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या निवासाकडे निघाले. त्यावेळी राजा प्रसेनजिताच्या प्रासादाच्या अंगणात लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि मोठमोठ्याने ओरडून, आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे. महाराज, त्याचा निपात करा, असे तो समुदाय ओरडत होता. प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यात त्याला यश आले नव्हते. एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतांनी विचारले, महाराज, काय झाले? मगधच्या श्रेणीय बिंबिसाराचा, वैशालीच्या लिच्छवींचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय? नाही भगवंत, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निपात करावयाचा आहे, पण मी त्यात अयशस्वी ठरतो आहे. महाराज, मुंडन केलेला, काश्या वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारित नाही, जो चोरी करत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एक वेळ जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तुम्ही पाहिलेत तर तुम्ही काय म्हणाल? भगवंत, मी त्याला वंदन करील, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील किंवा त्याला बसण्याचे आवाहन करील, अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करील किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षतेची व्यवस्था करेल, ज्याचा तो अधिकारी आहे. परंतु असल्या दृष्ट आणि पापी माणसावर सद्गुणांची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय? त्यावेळी भिक्खू अंगुलीमाल भगवंताच्या अगदी जवळ बसलेला होता. अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, महाराज, हा पहा अंगुलीमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केसनकेस ताठ उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, भिवू नका महाराज, भिवू नका. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला, पूज्यवर, आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय? होय महाराज. महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते आणि आपल्या मातेचे गोत्र कोणते? माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी होते. गार्ग्य मैत्राणी पुत्रा, सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेईल. परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची व 3 पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली आहे, म्हणून आपल्याला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहेत. यापुढे 3च चिवर आणि ती देखील पंसुकुलिक म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर मिळालेल्या कपड्यांचीच राहतील. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले. नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवंत, खरोखर हे आश्चर्य आहे. अमानुषाला, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंताची केवढीही किमया. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही, परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंताने त्याला जिंकले. भगवंत, मला आता गेलेच पाहिजे, कारण बरीच कामे मला अद्याप उरकायची आहे. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट मारून फेकली.
दुसऱ्याने सोटा मारला, तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले, त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली. आणि तशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंत म्हणाले, हे सगळे सहन कर अंगुलीमाल, हे सगळे सहन कर. याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्ती सुखाचा आनंद घेत तो म्हणाला, ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती तो आस्था दाखवू लागतो. आपले दुर्गुणांनी भरलेले पूर्वजीवन तो आता सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या ऐन तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो ढगातून मुक्त झालेला चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो. माझ्या शत्रूंनी देखील ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत या मार्गाने जाऊन प्रज्ञेचे त्यांनी अनुसरण करावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा. स्वतःला अंगुलीमाल म्हणवून व प्रवाहपतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले. अंगुलीमाल म्हणवून मी रक्ताने माखलेला होतो, परंतु आता मी मुक्त झालो आहे. 3. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर अंतरावर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती. तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. त्या दरीमध्ये 500 दरोडेखोर राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची ते लुटमार करीत आणि खून करीत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निसटून जात. त्या गिरिकंदरापासून जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना कळून चुकले, त्या लोकांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते की त्यांचे आचरण हे दुराचरण होते. भगवान त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खड्ग आणि धनुष्य यांच्यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्याच्या खोगीरात सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जडजवाहीर लावून सजवलेला होता. दरी शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले. त्यांच्या अंगात असंख्य बाण शिरले आणि त्यांना जखमा झाल्या. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, अरे देवा, हे काय झाले? अरे देवा, हे काय आहे? त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाही. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना देतात किंवा स्वतः सोसतात त्यामाने क्षुल्लक आहे. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकल्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यांनीच ह्या अश्रद्धा आणि संदेहाच्या जखमा भरून निघू शकतात. दुसऱ्या कशानेही त्या भरू शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, मानसिक दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. मूर्खपणासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणूक हाच त्यावर उपाय आहे. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते आणि भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्याला दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांचे मार्गदर्शन होते. धम्माच्या शिकवणुकीमुळे अंधश्रद्धेचा नाश होतो. ती मानसिक दुःखे दूर करते. आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती धम्म शिकवण ऐकतात त्यांना सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच ह्या सुखाच्या पदाला प्राप्त होतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दृष्ट कृत्यांचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण आपोआप गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला. 4. धम्मदीक्षेची जोखीम. पूर्वी भगवान बुद्ध राजगृहात 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला
उदरनिर्वाह करील. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि माणसे शिकारीला गेले असताना तेथे दिवसाघरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात. जो दयाळू आहे तो कोणत्याच प्राण्याची हत्या करीत नाही. तो प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमीच सज्ज असतो. धर्म अमर आहे. या धर्माचे जो पालन करतो त्याच्यावर कधीही संकटे कोसळणार नाही. विनयशीलता, ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणालाही क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकांचे लक्षण आहे. दुर्बल विषयी मैत्रीभाव, धम्माच्या शिकवणीनुसार शुद्ध जीवन, खाण्यास किती आवश्यक आहे याची जाणीव, ह्या गोष्टी वारंवार जन्मग्रहण करणे आणि मरणे यापासून सुटका करावयाचे उपाय आहेत. हे भगवंताचे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे मन परिवर्तन झाले आणि उपासिका म्हणून त्या धम्मामध्ये दीक्षित झाल्या. पुरुष परत आल्यावर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे पुढील सूक्त ऐकताच त्यांच्याही मनाचे परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले. जो प्राणी मात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टींचा लाभ होतो. त्याचे शरीर नेहमी निरोगी असते, त्याला शांतपणे झोप येते, त्याला चित्ताची एकाग्रता लाभते, त्याला वाईट स्वप्ने पडत नाही, देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात, विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील कष्टापासून त्याचा बचाव होतो, अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोचत नाही, तो जिथे कुठे राहतो तिथे यशस्वी होतो आणि मेल्यावर ब्रह्मलोकात जातो. हेच ते 11 लाभ होत. हा उपदेश त्यांनी ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना उपासक म्हणून धम्मात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांतीचा लाभ झाला.